नमस्कार. 1982 साली इंजिनियर झाल्यानंतर मी मुंबईच्या एका नामांकित कंपनीमध्ये माझी कारकीर्द सुरू केली, म्हणजे नोकरीला लागलो. या ठिकाणी काही जण आम्ही अगदी नवे म्हणजे ज्युनियर इंजिनियर किंवा ट्रेनी इंजिनियर होतो आणि त्याचबरोबर तिथे 15, 20, 25 वर्ष सेवा बजावलेले काही लोक होते आणि अर्थातच त्यांची पद आमच्यापेक्षा खूप मोठे होती. जवळजवळ मॅनेजर या एका कॅटेगरीपर्यंत याच्यातले पुष्कळसे जण पोहोचलेले होते. असेच आमच्या डिस्पॅच अँड रिसीट या एका डिपार्टमेंटमध्ये त्यावेळेला त्याचे प्रमुख म्हणून एक गृहस्थ काम करत होते आणि त्यांचं नाव होतं दिनकर रघुनाथ मोदगी. त्याच्याच बरोबर त्यांच्याच वयाचे एक दुसरे गृहस्थ विश्वास परांजपे म्हणून होते आणि ते अकाउंटंट डिपार्टमेंटमध्ये जवळजवळ HOD म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट ही जबाबदारी सांभाळत होते. दोघांची ही सर्व्हिस जवळजवळ 25 ते 28 वर्ष झालेली होती आणि दोघेही कोकणातल्या चिपळुणातून एका पाठोपाठ एक म्हणजे वर्ष 2 वर्षाच्या अंतराने शालेय शिक्षण संपवून मुंबईला आलेले होते. मुंबईमध्ये मग पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून दोघांनी नोकरी शोधता शोधता त्यांची वर्णी आमच्या कंपनीमध्ये लागलेली होती. माझ्यापेक्षा खूप सिनियर असलेले हे दोघे लोक मला सुरुवातीपासूनच अतिशय आदरणीय असे वाटत असत, कारण दोघांचे जे संस्कार होते ते त्यांच्या वागण्यामधून क्षणोक्षणी सगळ्यांच्या प्रत्ययाला येत असत. उगाच अद्वा तद्वा बोलणं नाही, कुणाची कागाळी करणं नाही. आपण बरं, आपलं काम बरं आणि जो काही आपण पगार घेतो आहोत त्याला योग्य प्रकारे उतराई होण्याचं ध्येय आणि धोरण या दोघांनी बरीच वर्ष स्वतःसाठी अंमलात आणलेलं होतं. त्यापैकी दिनकर रघुनाथ मोदगी नावाचे D&R मधले जे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते त्यांना संघाचा वारसा लाभलेला होता. संघाचा वारसा म्हणजे अगदी लहानपणापासून ते संघाच्या संपर्कामध्ये आलेले होते. संघाचे संस्कार, संघाची पठडी, संघाची विचारसरणी हे त्यांच्या अगदी नसानसामध्ये भिनलेलं होतं. परांजपे वागणं तसंच होतं, पण त्यांचा आणि संघाचा कधी काही फारसा संबंध आलेला नव्हता. पण मूळ जे प्रवृत्ती किंवा गुण होते ते दोघांच्याही मध्ये जवळजवळ सारखेच होते. आमच्या कंपनीमध्ये काही वर्षापूर्वी नोकरीला लागल्यानंतर दोघांची परिस्थिती हळूहळू सुधारत गेली आणि त्यापैकी जे दिनकर मोदगी होते त्यांनी ठाण्यामध्ये स्वतःसाठी प्रशस्त म्हणावा असा एक फ्लॅट घेतला आणि जे परांजपे होते त्यांनी आपल्यासाठी एक चांगलं घर दादर सारख्या एरियामध्ये बांधून घेतलं होतं. कंपनी नामवंत होती, त्यामुळे तिथे मिळणारा पगार इतरांनी हेवा करावा असाच होता. मोदगी साहेब ठाण्याला राहून संघाचं काम पुढे नेत होते. संघाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमामध्ये त्यांचा अगदी सिंहाचा वाटा सदोदित राहिलेला होता आणि त्यामुळे ठाण्यामध्ये घर घेऊन 15-20 वर्ष झाल्यानंतर ठाण्यामधलं एक मान्यवर व्यक्तिमत्व असं नामाभिधान या मोदगी साहेबांना प्राप्त झालेलं होतं. 1980-81 दरम्यान संघामध्ये असं ठरलं की आपल्या आदिवासी बांधवांसाठी काहीतरी भरीव असं काम करायला पाहिजे आणि मग याच विचारातून त्याला पुढे पुढे जे अनेक लोक जोडले गेले त्या सगळ्यांच्या एकंदर प्रयत्नामधून कल्याणजवळ असणाऱ्या चामणोली नावाच्या एका छोट्या किंवा ठार खेड्यामध्ये थोडीशी जमीन घेऊन तिथे आदिवासी बांधवांसाठी आणि इतर समाजातल्या होतकरू परंतु परिस्थितीने गांजलेल्या लोकांसाठी एक केंद्र सुरू करण्यात आलं. सुरुवातीच्या काळामध्ये केंद्रामध्ये
जवळजवळ 20-22 खोल्या बांधलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आजूबाजूच्या प्रदेशातले वेगवेगळ्या आर्थिक स्तरामधले तरुण लोक येऊन आपलं शिक्षण पूर्ण करायच्या मागे लागलेले होते. घरातल्या आर्थिक परिस्थितीमुळे ज्या होतकरू तरुणांना आपलं शिक्षण पूर्ण करता येत नव्हतं, त्यानं संघाचं हे केंद्र म्हणजे एक मोठा आधार होता. कारण तिथे आल्यानंतर राहायची, जेवायची, खायची, कपडे लत्त्याची, पुस्तकांची आणि लागणाऱ्या फीची सगळी तरतूद या केंद्रातर्फे करण्यात येत होती. फक्त दरवर्षी तिथल्या मुलांनी किमान 50% मार्क मिळवून पुढे जावं म्हणजे पास व्हावं एवढीच अपेक्षा या केंद्राच्या संचालकांची होती. हे केंद्र सुरू झाल्यानंतर त्याचे व्यवस्थापक म्हणून अनेक लोकांनी जबाबदारी पार पाडण्याचा आपल्या पद्धतीने प्रयत्न केला. पण सुरुवातीचे हे जे कोणी व्यवस्थापक होते त्या सगळ्यांची अडचण अशी होती की ते आपला उद्योग धंदा नोकरी सांभाळून उरलेल्या वेळामध्ये या चामणोलीला येऊन तिथे व्यवस्थापक पदाचं काम सांभाळत होतं. जसा केंद्राचा विस्तार वाढायला लागला तशा हळूहळू मग या व्यवस्थापक लोकांच्या जबाबदाऱ्या वाढायला लागल्या आणि कोणीतरी पूर्णवेळ हे काम करायला पाहिजे असा एकंदर मतप्रवाह सुरू झाला. त्याच वेळेला ठाण्यामध्ये जनार्दन साठे नावाचे असेच संघाचे एक कार्यकर्ते होते. आमच्या दिनकर मोदगींची आणि त्यांची चांगली उठबस होती. मग या जनार्दन साठ्यांनी एक दिवस ठरवलं की आता आपण वयाची 50 नव्हे 55 वर्ष पूर्ण केलेली आहेत. आपल्या घरी सगळं स्थिरस्थावर आहे आणि नोकरीतून नेहमी नियमित मिळणाऱ्या पगाराची तशी फारशी काही गरज आपल्याला उरलेली नाही. असा एकंदर विचार करून मग दिनकर मोदगी साहेबांची थोडीशी चर्चा करून या जनार्दन साठ्याने एक दिवस धडाक्याने निर्णय घेऊन टाकला आणि गोदरेजमध्ये आपली असलेली मॅनेजर पदाची नोकरी सोडून दिली. तिचा राजीनामा देऊन ते मोकळे झाले. नोकरीमधून मोकळं झाल्यानंतर या चामणोली नावाच्या ठार खेड्यामध्ये असणाऱ्या संघाच्या आदिवासी केंद्राच्या व्यवस्थापक पदाची पूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि मग खऱ्या अर्थाने त्या केंद्राला जसा हवा तसा आकार यायला लागला. ठाण्यातले अनेक लोक, कल्याणातले अनेक लोक, एवढंच नव्हे तर सर्वदूर पसरलेल्या महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी कोणी आर्थिक, कोणी सामाजिक तर कोणी इतर अशा जबाबदाऱ्या या केंद्राबाबतच्या उचललेल्या होत्या आणि त्यामुळे जनार्दन साठ्यांचं काम हे फक्त ठराविक काम ठराविक कोणाकडे सोपवावं एवढंच उरलेलं होतं. आता परांजपे आणि मोदगी हे एकाच ठिकाणी आमच्याच कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे कधी मध्ये गप्पांच्या ओघामध्ये हे आदिवासी केंद्र सुरू झालेलं आहे, ते वृद्धिंगत होत आहे, त्याच्या गरजा वाढत आहेत, लोक जोडली जात आहेत याबद्दलचं बरंचसं निवेदन वेळोवेळी या मोदगी साहेबांकडून या विश्वास परांजपेंच्या कानापर्यंत पोहोचत होतं. एक दिवस हे मोदगी म्हणजे दिनकर मोदगी आपल्या सहकारी असलेल्या परांजप्यांना म्हणाले की परांजपे, एक दिवस वेळात वेळ काढून आमचं केंद्र बघायला तर या. आता परांजप्यांना मोदगी साहेबांनी सांगितलेलं हे मनापासून पटलं होतं आणि मोदगी साहेब आणि त्यांचे संघातले इतर सहकारी इतकं मोठं काम जोमाने उभं करत आहेत तर आपल्याला तिथे भेट द्यायला पाहिजे असं परांजप्यांना या विश्वास परांजप्यांना पोट तिडकीने वाटायला लागलं. आणि मग त्याच्यानंतर एका रविवारी ही जोडगोळी ठाणे स्टेशनला सकाळी 9 वाजता भेटली. त्याच्यानंतर कल्याणच्या दिशेने आलेली एक ट्रेन पकडून दोघांनी कल्याणपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आणि कल्याणहून नंतर बसमधून ते चामणोलीला उतरले. केंद्रामध्ये गेल्यानंतर जनार्दन साठे जे तिथे व्यवस्थापक होते त्यांनी या दोघांचं स्वागत केलं आणि
केंद्र बघायला आलेल्या परांजप्यांना स्वतः फिरून प्रत्येक गोष्टीची माहिती देऊन प्रत्येक समस्येची उकल कशी करण्यात आली याचा इतिहास सांगत त्याने त्या केंद्रामध्ये त्यांना सर्वदूर असं फिरवलं. मगाशी सांगितल्याप्रमाणे या केंद्रामध्ये 20-22 खोल्यांचं बांधकाम पूर्ण झालेलं होतं. तिथे 40च्या आसपास तरुण राहत होते आणि त्यांचा वयोगट होता वय वर्ष 12 पासून वय वर्ष 20-21 पर्यंत. तिथे गणेश नावाचा एक तरुण यांना भेटला आणि त्याने सहज त्याला विचारल्यावर सांगितलं की तो LLBचा अभ्यास करतोय. दुसरा राजीव नावाचा एक तरुण भेटला, तो BComच्या फायनल इयरची परीक्षेची तयारी करत होता आणि केवळ परिस्थितीने शिकणं बंद पडू नये म्हणून या उद्देशाने आरंभलेल्या या कामाला आता चांगली पालवी फुटायला लागलेली आहे असं ते केंद्र बघायला गेलेल्या परांजप्यांच्या लक्षामध्ये पहिल्या तासाभरामध्ये आलं. दुपारी 12:30-1 वाजता ऑफिसमध्ये त्या टेबलावर या तिघांची ताटं मांडली गेली आणि भाजी, भाकरी, ठेचा आणि पाणी एवढ्याचा आनंद या तिघांनी घेतला. पण जणू काही आज आपण पंचपक्वान्नांचं जेवण जेवलो आहोत असा एकंदर भाव किंवा तृप्ती या विश्वास परांजप्यांना त्या भाजी, भाकरी आणि ठेचामध्ये आला. जेवण झाल्यानंतर तृप्त मनाने ही तिघही मंडळी त्याच टेबलाच्या भोवती गप्पा मारायला बसली आणि गप्पांच्या ओघामध्ये जनार्दन साठ्याने आपल्या आगामी उपक्रमाबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली की आता या ज्या 20 खोल्या बांधलेल्या आहेत त्या आम्हाला कमी पडतायत आणि म्हणून अशाच 20 अजून खोल्या बांधाव्या असं आमचं नियोजन आता सुरू झालेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पैशाची जमवाजमव करायला पुढच्या महिन्यापासून सुरुवात करणार आहोत. त्यावर त्या केंद्राच्या एकंदर प्रभावाने प्रभावित झालेले विश्वास परांजपे पटकन म्हणाले की त्याचा शुभारंभ मी करतो. या तुमच्या नवीन उपक्रमासाठी माझी छोटीशी देणगी म्हणून ₹10,000 मी तुम्हाला देऊ इच्छितो. आता साहजिकच मोदगी आणि साठे या दोघांच्या चेहऱ्यावर या येऊ पाहणाऱ्या देणगीमुळे थोडीशी लकाकी आली आणि ती लकाकी पाहत विश्वास परांजप्यांनी पुढे सांगितलं की आता मे महिना सुरू आहे आणि डिसेंबरच्या 14 तारखेला माझ्या मुलाचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशी मी ही देणगी आपल्याकडे सुपूर्त करीन. त्यावर मग जनार्दन साठ्याने सांगितलं की आपण देणगी दिला त्याबद्दल मी आपले आधीच आभार मानतो आणि आपल्याला इतक्या दूरवर येणं शक्य नसेल तर आमच्यापैकी कोणीतरी आपल्या घरी येऊन ही देणगी स्वीकारेल तेव्हा परत इथे येण्यासाठी तुम्हाला केवळ फेरा पडू नये म्हणून मी हे सांगतोय. त्यावर परांजप्यांनी सांगितलं की मी 14 डिसेंबरच्या दरम्यान योग्य त्या पद्धतीने आपल्याकडे ही देणगी जमा करेन. शक्यतो मीच येऊन देईन आणि अगदीच काही जमेन असं झालं तर मग आपल्यापैकी कुणीतरी येऊन ही देणगी माझ्या घरातून घेऊन जावी. आता तृप्त मनाने तृप्त पोटाने आणि कृतार्थ अशा भावनेने विश्वास परांजपे आणि मोदगी परतीच्या वाटेला लागले आणि तिथून कल्याणला येऊन ठाण्याहून आपापल्या घरी गेले. आता मोदगी साहेबांना आनंद झालेला होता की परांजप्यांना आपण जी गळ घातली की आमचं केंद्र बघा ते त्यांना आवडलं म्हणजे आपली जबाबदारी काही अंशी पूर्ण झालेली आहे. इकडे विश्वास परांजप्यांनी घरी येताना
जवळजवळ मनातल्या मनात हिशेब सुरू केला की आपल्याकडे अजून 5-6 महिने आहेत. दर महिन्याला पगारातून 1,000 रुपये जरी बाजूला काढले आणि बाकीचे जे 4-5 हजार रुपये राहतील ते आपल्या सेव्हिंग अकाउंटमधनं काढले तर ही 10,000ची देणगी देणं आपल्याला अगदी काही अशक्य नाहीये. आता दुसऱ्या दिवसापासून मोदगे साहेब आणि परांजप्यांचं रुटीन म्हणावं असं सुरू झालं. दोघेही कंपनीच्या आपापल्या कामामध्ये व्यस्त होऊन गेले आणि त्याच्यानंतर महिने झराझर गेले आणि डिसेंबरचा महिना उजाडला. डिसेंबर महिन्यातली 14 तारीखही निघून गेली आणि डिसेंबर महिना पूर्ण झाल्यानंतर जानेवारी सुद्धा तसाच हात घाईमध्ये गेला. विश्वास परांजप्यांना मात्र 14 तारीख आणि आपण जाहीर केलेली किंवा सांगितलेली 10,000 रुपयाची देणगी मनातल्या मनामध्ये छळायला लागली. कारण विश्वास परांजपे किती म्हटलं तरी नोकरदार माणूस होता. पगार इतरांच्या पेक्षा बरा होता तरी अगदी काही आपण श्रीमंत या कॅटेगरीमध्ये नाही याची त्यांना जाणीव होती. घरी शिकणारी 2 मुलं होती, पत्नी होती. आई वडिलांना चिपळुणामध्ये दर महिन्याला मनी ऑर्डरनी काही पैसे पाठवायचे होते. तसेच वाढता खर्च वाढत जात होता आणि त्यामुळे मे महिन्यामध्ये जे नियोजन किंवा एकंदर ताळा आमच्या परांजपे साहेबांनी बांधला होता तो डिसेंबर पर्यंत काही पुरा होऊ शकला नाही. अचानक काही ना काही खर्च निघत गेले आणि यांचं सगळं जे अंदाजपत्रक होतं ते कोलमडलं. आता 14 डिसेंबर निघून गेला, जानेवारी गेला, फेब्रुवारी उजाडला. आता कधीतरी एकदा मोदगे साहेब आपल्याला गाठून आपण जाहीर केलेल्या देणगीबद्दल विचारतील अशी सारखी चिंता किंवा भय या परांजप्यांच्या ऑफिसमध्ये गेल्या क्षणापासून दाटून यायला लागलं. पण मोदगे साहेब नेहमीप्रमाणे त्यांना भेटत होते, काम सांगत होते, काम करत होते, गप्पा मारत होते. पण परांजप्यांना जी भीती किंवा धास्ती वाटत होती त्या 10,000 रुपयाच्या देणगीचा उल्लेखही या मोदगीने कधी परांजप्यांशी केला नाही. पुढे तसे दिवस गेले आणि बघता बघता जून महिना उजाडला आणि जून महिन्यामध्ये एका तारखेला एका दिवशी परांजप्यांनी स्वतःहून जाऊन मोदगी साहेबांची कंपनीमध्येच त्यांच्या केबिनमध्ये भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की मोदगे साहेब तुम्ही मला तुमचं ते चामणोलीचं केंद्र बघायला नेलं होतं तेव्हा मी त्याला 10,000 रुपये देईन असं सांगितलं होतं आणि 14 डिसेंबरचा माझा वायदा होता. पण कारण काय ते मला विचारू नका. त्यावेळेला किंवा त्याच्यानंतर आज 5 महिने पुढे गेले पण मला काही जमलं नाही. पण आता माझी सोय झालेली आहे. मोदगीने आनंदाने त्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि मग त्यांना विचारलं की परांजपे साहेब तुमची इच्छा असेल तर आपण परत एकदा चामणोलीला जाऊया. म्हणजे या 5 महिन्यामध्ये तिथे आमच्याकडून काही सुधारणा झाल्या आहेत त्याही तुम्हाला बघता येतील आणि तुमच्या आताच्या सवडीनुसार तुमची देणगी तुम्हाला तिथे जमा करता येईल. मग दोघांच्या सोयीने त्याच महिन्यातला एक रविवार दोघांनी ठरवला आणि मग दोघे जण ठाणा स्टेशनला आधी भेटले. तिथून मागच्या वेळसारखीच कल्याणची गाडी पकडली आणि ठाणापासून कल्याणच्या प्रवासामध्ये परांजपे साहेब धो धो धबधब्यासारखं बोलत होते आणि मोदगे साहेब फक्त ऐकत होते आणि सांगितल्या गेलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची संघाच्या पठडीप्रमाणे आपल्या मेंदूमध्ये नोंद घेत होते. कल्याण स्टेशनला उतरून परत एकदा बसला पाय लावून हे दोघे जण चामणोलीला पोहोचले.
परांजपे येणार आहेत हे आधीच कार्ड टाकून म्हणजे पत्र टाकून मोदगे साहेबांनी जनार्दन साठ्यांना कळवलं होतं, कारण नेमके परांजपे देणगी द्यायला येतील आणि तिथे काही कामानिमित्त हे जनार्दन साठे जर दुसरीकडे कुठच्या ठिकाणी गेले असले तर त्यांची चुकामुक होईल, म्हणून ही खबरदारी मोदगे साहेबांनी आपल्या संघाच्या पठडीप्रमाणे घेतलेली होती. दोघ जण तिथे पोहोचल्यानंतर मागच्या वेळेसारखं जनार्दन साठ्यांनी या दोघांचं स्वागत केलं. पुन्हा एकदा सगळा परिसर जनार्दन साठ्यांनी त्यांना फिरून दाखवलं. दरम्यानच्या काळामध्ये त्याने आंब्याची, चिकूची झाडाची लागवड केली होती. काही ठिकाणी पालेभाज्या लावल्या होत्या, त्या तरारून वर यायला लागल्या होत्या आणि तो परिसर खऱ्या अर्थाने नेहमी कात टाकतो आहे हे विश्वास परांजप्यांना जाणवलं. थोड्या वेळाने मग हे मोदगी आणि जनार्दन साठे या विश्वास परांजप्यांना घेऊन त्या केंद्राच्या ऑफिसमध्ये आले आणि त्याने चहासाठी आतल्या काम करणाऱ्या आचार्याला सांगितलं. थोड्या वेळाने इकडचं तिकडचं बोलणं झाल्यानंतर मग साठे आणि मोदगे या दोघांनी एकमेकांना काही नेत्र पल्लवी म्हणजे डोळ्यांनी खुणा केल्या आणि आलोच आम्ही असं परांजप्यांना सांगून लगबगीने जनार्दन साठे आणि दिनकर मोदगे बाहेर गेले आणि झाडाच्या खाली एका ठिकाणी उभे राहून गप्पा मारायला लागले. या विश्वास परांजप्यांना त्याच्यामध्ये काही वेगळं वाटलं नाही. आपल्या समोर काही विषय दोघांना बोलता येणार नाही, तो विषय हे बाहेर जाऊन बोलतायत असं त्यांना जाणवलं. त्यांनी तशी समजूत करून घेतली आणि आलेला चहा गोट पीत ते तिथेच बसून राहिले. पुढच्या 5 मिनिटांमध्ये बाहेर गेलेले मोदगी आणि जनार्दन साठे परत आतमध्ये आले. साठे आणि मोदगी परत आल्यानंतर आता देणगी देण्याचं आपलं जे काम आहे ते आपण आधी उरकून घेऊया असं विश्वास परांजप्यांना वाटायला लागलं आणि मग त्याने आपले बरोबर आणलेली चांबडी बॅग उघडली. त्याच्यामध्ये कापडाच्या पिशवीत ठेवलेले पैसे बाहेर काढले आणि बोलण्याचं सोतोवाच करण्याआधी ती कापडी पिशवी समोरच्या टेबलावर ठेवली आणि विश्वास परांजपे काही बोलायला सुरुवात करणार इतक्यात समोर बसलेल्या साठ्यांनी बोलायला सुरुवात केली की परांजपे साहेब, आपल्या पत्नीला काही आजार सतावतो आहे आणि त्याच्यासाठी ऑपरेशन करणं गरजेचं आहे, पण थोडंसं पत्नीला समजावून आणि डॉक्टरांची मिन्नतवारी करून आपण ते ऑपरेशन 3 महिने पुढे ढकललेलं आहे. आता एखाद्या तोफ गोळ्यासारखं हे सगळं जनार्दन साठ्यांचं म्हणणं विश्वास परांजप्यांच्या अंगावर येऊन आदळलं आणि ते थोडेसे आश्चर्यचकित भयचकित झाले. आता एवढं बोलून साठे थांबले नाहीत, तर जरा सावरलेल्या परांजप्यांना बघून मग साठ्यांनी पुढे सांगितलं की परांजपे साहेब, तुमच्या मुलीचा पहिला वर्ष सण या एप्रिलमध्ये होऊन गेला. त्यावेळेला जावयाला भरघोस काहीतरी द्यावं अशी आपली कोकणातल्या माणसांची पद्धत आहे. तुम्हाला तसं काहीतरी भरघोस द्यायचं होतं, पण तुम्ही ते बाजूला केलं. एक शर्ट पीस आणि एक पॅन्ट पीस याच्यावर वर्ष सणासाठी आपल्या घरी आपल्या मुलीबरोबर आलेल्या जावई बापूंना नेमकं तेवढं देऊन तुम्ही त्यांची बोळवण केली आणि त्याच्यानंतर तुमचा धाकटा मुलगा जो इंजिनिअरिंगला जायचं म्हणतोय त्याच्या फीची सोय कशी करावी या विवंचनेमध्ये तुम्ही आता आहात.
एका पाठोपाठ एक जनार्दन साठ्याने हे 3-4 तोफ गोळे या विश्वास परांजप्यावर डागले आणि या परांजप्याना ही धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं असं वाटायला लागलं. आता नक्की कोणत्या आणि कशा भावना या परांजप्यांच्या मनामध्ये आल्या असतील ते शब्दामध्ये सांगणं केवळ अशक्य आहे. पण जनार्दन साठ्याने एका पाठोपाठ एक जे वाकबाण सोडले त्याने विश्वास परांजप्यांची अवस्था काय झाली असेल हे आपण समजू शकतो. आता आपण नक्की काय करावं अशा दिग्मूढ अवस्थेमध्ये परांजपे शांतपणे बसून राहिले. आपल्या पत्नीच्या आजारपणाचा, न केलेल्या दिवाळसणाचा आणि पुढे उभे राहिलेल्या मुलाच्या फीच्या प्रश्नाचं सगळं गणित 100% खरं होतं आणि त्यामुळेच विश्वास परांजपे आपल्या खुर्चीमध्ये थिजल्यासारखे बसलेले होते. थोड्या वेळाने मग जनार्दन साठे आपल्या खुर्चीमधून थोडंसं पुढे झुकले आणि टेबलावर हात ठेवून विश्वास परांजप्यांच्या अधिक जवळ जात परांजप्यांना सांगायला लागले की हे बघा परांजपे, आपण मध्यमवर्गीय माणसं आहोत आणि बऱ्याच वेळेला आपण ठरलेल्याप्रमाणे काही गोष्टी होत नाहीत आणि आम्ही संघाची माणसं आहोत. जोपर्यंत पूर्ण पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत आम्ही कामाला सुरुवात करत नाही. पण त्याचबरोबर एखाद्या माणसाने देणगी जाहीर केल्यानंतर त्याच्याकडे स्वतः आम्ही कधीही जाऊन देणगी घेत किंवा मागत नाही. त्याला सारखी सारखी आठवण करून देणं, स्मरणपत्र पाठवणं हे आम्ही संघाची माणसं कधीही करत नाही. कारण मध्यमवर्गीय माणसाने जे सांगितलेलं असतं ते पूर्ण करण्यासाठी तो जीवापाड प्रयत्न करत असतो आणि त्यातूनही जेव्हा त्याला केवळ ते अशक्य होतं तेव्हा त्याच्याकडून ते काम होत नाही. हा माझा गेल्या 35-40 वर्षाचा संघामध्ये असलेल्या कामाचा अनुभव आहे आणि त्यामुळे आपल्या पत्नीचं आजारपण, मुलाची फी या गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या आत्ताच्या आत्ता आणि तातडीने करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे ते कदाचित तुमच्या ध्यानी आलं असेल. असं म्हणून जनार्दन साठ्याने प्रत्यक्ष त्यांना जे काही म्हणायचं आहे ते नुसतं सुचवलं आणि समजूतदार असलेल्या विश्वास परांजप्यांना त्याचा अर्थ लावायला सांगितला. आता आपण कसोशीने त्या घरातल्या थोड्याशा अडचणीच्या बाबी केवळ ही देणगी देण्यासाठी बाजूला ठेवल्या आणि आज आलो. पण समोर ज्याला देणगी घ्यायचं आहे तो माणूस आपल्याला आपण बाजूला ठेवलेल्या गोष्टींची म्हणजे खऱ्या कर्तव्यांची आपल्याला आठवण करून देतो आहे आणि देणगी आत्ता नाही दिली तरी चालेल असं आडमार्गाने सुचवतो आहे. हे लक्षात यायला विश्वास परांजप्यांना फार वेळ लागला नाही. तरीही त्यांच्या मनामध्ये होणारी चलबिचल त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आणि ती या दिनकर मोदगी साहेबांनी बसल्या बसल्या ताडली आणि मग परांजप्यांना मित्रत्वाच्या नात्याने गोडी गुलाबीने मोदगी साहेबांनी सांगायला सुरुवात केली की परांजपे, तुम्हाला असं वाटत असेल की आजच्या आजच देणगी द्यायला पाहिजे तर
मी तुम्हाला असं सुचवतो की मी आणि हे साठे साहेब आम्ही 5-5 हजार रुपये आमच्याकडून तुमच्या नावाने केंद्रामध्ये जमा करतो, म्हणजे तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण झाल्याचं समाधान लाभेल आणि जेव्हा केव्हा फुरसतीने तुमच्याकडे तुमच्या महत्वाच्या बाबी पूर्ण करून पैसे जमतील तेव्हा ते पैसे तुम्ही आम्हा दोघांना देऊन टाका. परांजपे अतिशय वेगळ्या अवस्थेमध्ये गेले. आज जगामध्ये कोणी कोणाला विचारत नाही, कोणी कोणाची काळजी करत नाही, असा एक मोठा संबंध समाजामध्ये पसरलेला आहे. आणि परांजप्यांचंही त्या क्षणापर्यंत मत तसंच होतं. पण जनार्दन साठ्यांच्या रूपाने त्यांना एक वेगळा माणूस भेटला आणि महत्वाच्या कामासाठी तुम्ही तुमचे पैसे परत न्या असं सांगणारा तो माणूस परांजप्यांच्या दृष्टीने देव माणूसच होता. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं, पण ते किती अद्भुत असतं आणि ते अद्भुत घडवणारी तुमच्या आमच्यासारखी हाडामासाची माणसंच असतात, हा एक आणखीन पटलेला विषय या कथेतून माझ्याकडे जमा झाला.